खोपोलीमधील प्रसिद्ध झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका झाली। विहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांना वाचवलेलं आहे। खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये काही नागरिक हे अडकले होते आणि त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका ही करण्यात आलेली आहे। भिवंडी शहरातील भराळा तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। तलावातून शहराला 5 MLT पाणीपुरवठा केला जातो। तलावाचे पात्र भरल्याने कामतघर या ठिकाणी बंधाऱ्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झालेली आहे। मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील भराळा तलाव देखील ओव्हरफ्लो झालेला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा संपन्न झालाय। सिन्नरच्या दातलीमध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला। हजारो वारकऱ्यांचे पाय विठ्ठल नामावर थिरकले। टाळ मृदुंगाच्या नादानं संपूर्ण दातली परिसर हा दुमदुमून गेला। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा हा संपन्न झालेला आहे। यावेळेला वारकरी हे हरिनामाच्या गजरानं